नमस्कार मंडळी, कशा तुम्ही? मस्त. आता आम्ही चाललो आहे गावाला, माझ्या राजापूरला चाललो आहे. तर आता इथून आपण राजापूरची जर्नी बघणार आहोत. तर चला मग गावाला आमच्याबरोबर. फायनली रिक्षामध्ये बसलेलो आहे आणि संध्याकाळी काळोख असल्यामुळे मी एसटी मधला व्हिडिओ शूट करू शकली नाही. छान रस्ते झालेले आहेत, बरेच वर्षांनी आले त्यामुळे भरपूर काही बदललेलं आहे. आणि ना कॉलेज आहे नाशिवल्यामध्ये, आबासाहेब मराठी कॉलेज, आबासाहेब मराठी कॉलेज. आणि मॉर्निंगचं व्ह्यू बघ किती सुंदर दिसतोय, छान असं. हळूहळू आता सूर्यावरती डोकं काढत येईल. आणि आता आम्ही आमच्या घरी पोचलो आहे. आणि हे बघा, कलंबाचे आंबे धरलेले मस्त पिकले आहेत. आणि हे माकडाने खाल्ले आहेत का खारुताईने माहिती नाही. बघा फळ बघा केवढं मोठं आहे ते ह्या झाडाचं आमच्या. आणि आंबा खाल्लाय माकडाने का कोणीतरी. ही अशी हालत असते सगळीकडे आमच्या. आता झाडाचं पाला पडलेलं आहे. आणि आता आम्ही 2 दिवसात साफ करू, सगळं साफ करून घेणार. तरच आम्हाला इथे पाठी फिरायला भेटेल. हा, इथे हा एवढा पतेरा गोळा झालेला आहे ना. आम्ही वरचा आता सर्व एकत्र करून जाळायला घेतला. कारण कसं यू आणि अनन्या वगैरे, ईशा लहान आहेत, इकडनं पूर्ण घराच्या भोवती फिरणार. तर त्यातून मुंग्या वगैरे काय असलं तर चावू नये म्हणून मी आल्या आधी आम्ही हा सर्व पतेरा जाळून घेतोय पूर्ण. आणि कोण नसलं ना घरी की सगळीकडे हा कचरा होतच असतो. आता बघा बऱ्यापैकी घर आजूबाजूचा पालापाचोळा आम्ही साफ केलं आहे. आम्ही आलो 6:30ला, पण आल्यापासनं मी, अनु आणि इशूने हा कचरा एवढा एका बाजूचं सगळं साफ करून घेतलं आहे. कारण का आता आपण फिरणार वगैरे. आणि राजापूरला 2-3 दिवस झाले पाऊस पडतो आहे, त्यामुळे जर तो कचरा भिजला तर त्याचा काय फायदा होणार नाही आणि तो पटकन जळणार पण नाही. म्हणून पटापट होईल तेवढा पालापाचोळा मी हा बघा इथे जाळून घेतलेला आहे. आणि बऱ्यापैकी काम आहे, पण आता आंघोळ करून घेणार आणि उरलेलं नंतर साफ करणार. आणि आता पूजेसाठी आम्ही फुलं काढतोय. आणि आमच्या दारातच बघा हे अनंताचं झाड आहे, अनंताची फुलं आहे ती. तर मी आता पूजेसाठी फुलं काढतोय अनंताची. आणि याचा वाससुद्धा खूप छान असं येतो, मस्त. आणि किती बहरलेला आहे, खरं तर खूप उंच आहे हातावर. तिथे आहे बघ, घेऊ का? घे तो घे. आणि काठी घे. हा ते बघ तिथे वरती 2 आहेत. ती 2 फुलं घे, हळू घे. हा आणि ती 2 घे वरती.